टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीचा. असा काही सरकारनं GST नाही लावला त्याला, मोफत आहेत बरं का. वाळूचकर वाळवत जा, वाजवत जा, नाही का. नाही मला माहित आहे काही काही मुद्दाम वाजवत नाहीत. इतके उशीर यायचं मी हिला टाळ्या वाजवायच्या. एवढी बोंबलली, वाजवलीच नाही. चल म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही मला फसवताय? नाही रे दादा. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने विचारलं का रे हसतो? म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, कुणाचं गेलं? इथे काय बा कोणाचे गेले, काय बा कोणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. इथे काय बा कोणाचे गेले, काय बा कोणाचे गेले. नाही माऊली, ना माझं ना तुमचं आदर्श मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके न रूपमस्य ततोपलभ्यते नांतो न चाद्रिण च संप्रतिष्ठा. माणसाला माणसाचं कर्मच तारतं, माणसाला माणसाचं कर्मच मारतं. मग आम्ही काय केलं बघा. पुन्हा एकदा सांगते अभंगाचा सारांश. जे पाठीमागून मिळतं ते प्रारब्ध आहे. हा जो माऊली पुन्हा एकदा सांगते, हा जो रिपीट आवाज येतोय ना, हा असू द्या, त्यात विषय नाही, पण कमीत कमी शब्द पुढच्यांना कळले पाहिजे. आणि आवाज कडक द्या, ट्रबल द्या, गेन द्या, आणि समोरच्या मॉनिटरचा आवाज द्या. आवाज खेचतो हे तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय ते, मग तो व्यवस्थित आवाज द्या विठाला. आता पुन्हा एकदा जीवनाचा ओके, पुन्हा एकदा जीवनाचा अर्थ सांगते ऐका. काही गोष्टी आपल्याला प्रारब्धानं मिळतात, कुळाने मिळतात, बरोबर आहे. लल्लाटी जे लिहिले न पुसे का काही केले, सटवीची राती जे विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. पुन्हा एकदा ऐका. सटवीची राती जेवी न विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. मान्य तुम्हाला काही गोष्ट प्रारब्धाने मिळाल्या, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले. म्हणजे आपण या व्यासपीठावर उभा आहे, हे काय आहे आपलं, काय आहे आपलं प्रारब्ध आहे, प्रबळ आहे प्रारब्ध. मग इथं ज्ञान कमी असलं तरी हरकत नाही, कारण कसं आहे ना, प्रारब्ध प्रबळ असेल तर 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानियाच्या राजाला उपदेश करते. योगी पावन प्रारब्ध प्रबळ आहे ना महाराज. चला मग प्रारब्धाच्या जोरावर कर्म साधता येतं का, तर नाही, कर्म स्वतःलाच साधावं लागतं. म्हणजे देवाने एखादी गोष्ट दिली, बापाकडनं पोराला मिळालेली जमीन हे पोराचं प्रारब्ध आहे, पण पोरांना दारू पिऊन घालिवली हे त्याचं कर्म आहे. कळतं तुम्हाला? उगाच होय म्हणू नका, कळलं तो होय म्हणा. आणि तुमच्याकडे बघून असं वाटायलंय मी मेले काय की, इतक्या नासक्या कांद्या तोंड केलंय तुम्ही. बर नका रे दादा, मनसोक्तपणे कीर्तन ऐका. कळलं तर वय म्हणा, नाही कळलं तर डबल सांगते. माझ्या वडिलांची मिरासी का हे प्रारब्ध आहे. पुन्हा एकदा सांगू, या गायनाचार्यांना काही गोष्टी बापाकडनं मिळाल्या, मग स्वरज्ञान असेल काय असेल काय असेल, बरोबर आहे. बापाकडनं मिळालेलं स्वरज्ञान हे पोराचं प्रारब्ध आहे. त्यानं त्याच्यासाठी केलेली साधना हे त्याचं वर्म आहे, आणि त्याच्याकडं त्याच्यासाठी आलेली एक अपॉर्च्युनिटी म्हणूयात आपण, योग्यता, हे त्याचं कर्म आहे. आणि त्याच्यातून त्याला थोडीशी मिळालेली प्रसिद्धी हे त्याचं फळ आहे, याचं नाव आयुष्य. आता मग या सगळ्यामध्ये कुळाचा कुठे प्रश्न आला, तर सुरुवात कुळापासून झाली. बघा दोन्ही अनुषंगाने आपण विचार करूयात. पवित्र तो देश पावन ते जेथे हरीचे दास, म्हणजे पावन कुळ असल्याशिवाय हरिदास जन्माला येत नाही. याच्यापेक्षा हरिदास जन्माला आल्यावर कुळ पावन झालं, बरोबर आहे. दोन्ही अनुषंगाने. मग आता नामदेव राय होते म्हणून तुकोबरायांचा पुन्हा एकदा अवतार, हे प्रारब्ध आहे, बरोबर आहे. तरी सुद्धा तुकोबरायांमुळे परमार्थाचा कळस चढला, हे फळ आहे. मग आता आम्ही अभंगामध्ये आयुष्य कुणाला मागतोय? नामदेवरायांना नाही, तुकोबरायांना नाही. कशाला मागतोय? तर आम्ही आयुष्य त्या वारकरी संप्रदायाला मागतोय, जे आयुष्यभर संतांनी जपलंय. मग भावे तया कुळा, त्या विचारसरणीला, त्या परंपरेला आम्ही आयुष्य मागतोय. आता बघा, हे आयुष्य मागत असताना काही काही गोष्टी आडव्या आल्या. कर्म आडवं येतं ना महाराज. बघा काय असतं ना, माणूस कर्म बरोबर करतो पण वर्म चुकवतो. कर्म आणि वर्म फरक आहे बरं का. कर्म आणि वर्म, कर्म ही साधना आहे, आणि त्याच्यासाठी वापरलेलं साध्य म्हणजे वर्म आहे. बघा भगवंतापर्यंत पोहोचणं हे कर्म आहे, आणि त्याच्यासाठी केलेलं नामसंकीर्तन हे वर्म आहे. मग काही लोकांचं कर्म बरोबर आहे पण वर्म चुकतं. म्हणजे काय? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला महाराज वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला काळजीच करू नको, हा नारळ घे, तुला वर्षात लेकरू होणार. हा वर्षानं महागारी आला. म्हणला महाराज भामटा आहे तू,
काय झालं रे, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा नारळ घे, पण बुंबलू नको माणसात. दुसरा दिला. हा 2 वर्षांना आला. म्हणला पक्का भामटाय तू. काय झालं रे, 2 वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला कसं काय रे, एकतर माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, नेमकं चुकलं कुठं. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणला जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे. ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते किती भजनं केल्यावर देव भेटेल. हे आयुष्य प्राप्त करायला ज्ञान मूळचं लागतं, कुळाचं लागतं, वरचं चालत. आता आपलं कसं आहे, आजचं वरचं आहे ना माऊली, कुणीतरी दिलंय म्हणून आपण घेतलंय. आपलं काय, आपण काय जन्मतात ज्ञानी आहे का. आपलं बघा, ज्ञानी कुणाला म्हणावं किंवा खरंच कुळी कुणाला म्हणावं तर मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्ती जन्माला यायच्या आधी ज्याचं ज्ञान जन्माला येतं त्याला भाग्यवान म्हणावं, त्याला ज्ञानी म्हणावं. म्हणजे कसं, सूर्य बघा, सूर्य उगवायच्या आधी काय येतं, सूर्य की प्रकाश. माय मावल्या, माझं निम पाकिट देऊ का म्हणजे बॉल चाल बोला ग माय. सूर्य उगवल्यावर आधी काय येतं, प्रकाश की सूर्य. मग मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. हे शरीर निर्माण व्हायच्या आधी ज्याचं ज्ञान निर्माण झालं त्याला ज्ञानी म्हणावं. तैसी दसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंताने ज्याला प्रारब्धाने सर्वज्ञानं वरलेलं असतं त्याला ज्ञानी म्हणावं. आणि आम्ही आयुष्य त्या ज्ञानाला मागतोय, त्या ज्ञानाला नाही. कळलं. मग अभंग कुठल्या, हरिदासासाठी. हा अभंग त्या परंपरेसाठी आहे. हा गैरसमज दूर झाला. ठीक आहे. आता मागणी मागत असताना उपास्य, उपासक आणि उपासना ह्या त्रिपुटी जमल्या पाहिजे शास्त्राच्या नियमानुसार. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या पद्धतीने मागितलंय. उपास्य भगवंत आहेत, उपासक नामदेव आहेत आणि उपासना हरिदासांसाठी आहे. मग का नाही पूर्ण होणार. हे बघा, पूर्ण व्हायला तुम्ही किती सत्तावान आहात, तुम्ही किती सत्ताधीश आहात, तुम्ही किती वयाने चांगले आहात किंवा तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती प्रगल्भ आहात. रावण सगळ्याच गोष्टीने परिपूर्ण होता तरी त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या. 3 मागण्या होत्या रावणाच्या. स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे आणि खारा समुद्र गोडा करणे. झालं का यातलं एखादं. स्वर्गाला शिडी लागली, खारा समुद्र गोडा झाला, सोन्याला सुगंध आला. लंकेचा राजा तो. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तू अख्खी लंका सोन्याची. 33 कोटी देव बंदी करण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कोबीर राखणीला, गाढव ओळी, गजानन सटवी करी, बाळांतपण ही सत्ता आहे त्याची. तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. लंका कोणाची, बेका पाटलाची, तुमच्या आज्याची ना माझ्या पांज्याची. मग कुणाची, रावणाची. नाही माऊली, रावणाच्या आधी महादेवाची. रावणाची पण बरोबर आहे, पण रावणाच्या आधी कोणाची, महादेवाची. लंकेची पार्वती. एकदा भागवत ऐका, लंकेची. त्या शिवकथेमध्ये याचं वर्णन आहे बघा. लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजाला रावणाला बोलवलंय, कारण रावणासारखा ज्ञानी कुणी नाही. शास्त्र, उपनिषद, वेद पाठ आहेत रावणाचे. असे मंत्र म्हणले रावणानं, देव खुश झाला. देव म्हणला काय मागायचं ते माग. आता माझं कीर्तन झालं की सरपंच म्हणणारच आहेत तसं. सुंदर कीर्तन झालं ताई, काय मागायचं ते मागा. मी फक्त आता रटेच खायची राहिली 2-4 तासात. तेवढे नाही भेटले म्हणजे नशीब. आणि माझ्या आधी आप्पासाहेब महाराज त्यांनी ठेवलंय. तू बोलवली होती तिला, तू बोलवली होती ना. आणि त्यांच्या मागण टाळ करी का तर ते त्यांचे येतं. ते एक वाटून घेताल ना गुरुचा महाराज. बरं का, प्रारब्ध वाटून घ्यावं लागतं महाराज. चला विषयाकडे या. मग काय, रावणाला भगवंत खुश होऊन म्हणतात, रावणा काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं, त्यालाच कळलं. हे कळायला थोडा हुशार माणूस लागतो महाराज. रावण म्हणला देवा एवढाच पुळ काय द्यायची, अख्खी लंका होती. कोणाची होती, महादेवाची होती र. महादेवाची होती. कुणाची होती, झाली कोणाची. कारण युक्ती आणि ज्ञान टिकली का, कारण वासना. चला विषयाकडे या. एवढा सत्ताधीश रावण तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. एवढा ज्ञानवंत रावण तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. तुम्ही म्हणाल भक्ती कमी पडली. रावणासारखा शिवभक्त दुसरा नाही. रावणासारखं दासत्वच कुणाकडे नाहीये माहिती आहे तुम्हाला. धन्य भाग्य रावणाचे दास झाले
शंकराचे. अहो काय त्याची भक्ती म्हणावी. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ पिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. उठला नाही पूजत न, स्वतःचं शिर कापलं आणि 1000वर शिर कमल म्हणून अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त, तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. कसं काय बरं? अहंकार आणि वासना माणसाला कधीच भगवंतापर्यंत पोहोचू देत. अहंकार होता रावणाला वासनेपेक्षा जास्त. बघा आपण तर कुठे, रावणाचं एवढं होतं. लोक लय अहंकार करतात बाबा. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेव्हा गेलते, तो बायकोला म्हणत होता, ताईला चतकोर वाढ, ताईला चतकोर वाढ, ताईला चतकोर वाढ. मला वाटलं महाराज आहे म्हणून प्रेमानं म्हणतोय, आपल्या घरी महाराज आल्यात वाढ वाढ. म्हणलं नको दादा, तुमच्या प्रेमानंच पोट भरलं. नाही ना वाढ वाढ. म्हणलं नको, पोट भरलं नाही ना वाढ वाढ. पुन्हा वाटलं तब्येत बघून म्हणतोय काय की, गरज आहे वाढ, वाढलंय सुकलंय वाढ. म्हणलं नको दादा, पोट भरलं नाही ना वाढ वाढ. म्हणलं दादा नको, पोट भरलं नाही ना वाढ वाढ. त्यांना भेटत नसतंय वाढ. बिकरी घ्या मी. अरे समजता कोण रे तुम्ही स्वतःला? अरे नुसतं तुमच्या सोप्यावर बसवा, तुम्ही सोप्याचा पांगच फेडता. मी याचा अध्यक्ष, त्याचा सचिव, माझा मेवणा आमदाराच्या लय जवळचा, माझी बायको लय मोठ्याची, हाना आम्हाला मग. अरे तुमच्या बायका मोठ्याच्या, मी काय डोक्यावर घेऊन नाचू का? तुम्ही कीर्तन करायला का सांगता रे? काय ज्या संताचे आम्ही अभंग घेत होते काय गरीब होते का? 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबरायांची. किती लाखाची दादा? किती लाखाची? 65. नॉट प्रेझेंट टाईम, आत्ताची वेळ नाहीये. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. वयानं बरीच मोठी माणसं समोर आहेत. माऊली का हो, 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होतं? तुमच्या लग्नात किती रुपये तोळा सोनं होतं? माफ करा, लग्न झालेत का तुमची? तुम्हाला नसायची बायकून मी दुकावर मीठ सोडायची. आता आमचे बाबा म्हणतात 1,500. म्हणजे 30-40 वर्षापूर्वी 1,500 धरा, त्याच्या अजून पाठीमागं 500,000 धरा. 100 वर्षापूर्वी 25-50 रुपये धरा. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचा लाख, तेव्हाचा रुपया. आत्ताचा लाख, तेव्हाचा. अशा हिशोबाने तुकोबारायची 65 लाखाची सावकारकी. विचार करा, आपला 3 BHK, 1 4 व्हीलर, 1 2 व्हीलर, तरी भट्टा 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 भट्टाच करीत असते. अरे ती बी हप्त्याची आहे, जरा थोडी तरी जीवाची जनाची नाही पण मनाची तरी रे दादा. एक विनंती आहे मला खरंच बरं का, तरुण मंडळी तुम्हाला खास करून सांगते मी, तुम्ही ज्या गोष्टी करता ना त्या फक्त दिखाव्यासाठी करत असतात. तरुणच नाही सगळेच, फक्त प्रेझेंटेशन. आणि लोक बी तसलीच आहेत महाराज, हे प्रेझेंटेशनलाच बोलतात. आजकाल माणूस देव बघून मंदिरात जात नाही, मंदिर बघून देवाकडे जातो. कळतं का तुम्हाला? प्रदर्शनावर दर्शन आहे, दर्शनावर प्रदर्शन नाही. ज्या मंदिराचा आकार मोठा ती देव लवकर पावतो. अरे पुजाऱ्याची घरं भरायला लागलात, जरा तरी विचार करा. डोळे कुठे गेले तुमचे दादा? म्हणजे मोठे अभिषेक केला की देव लवकर पावतो. म्हणजे तुमच्या नजरेत महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, आणि रिक्षात आला तर मूर्ख. मग पेटवा आम्हाला. अरे अवघड आहे तुमचं. पोरगी वरातीत नाचली, सुशिक्षित, कीर्तनात नाचली, नालायक. अरे वा, म्हणजे जी नवर देवासमोर नाचती इट इज वेल एज्युकेटेड, फ्री माइंडेड. आणि जी कीर्तनात टाळ घेऊन नाचती इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे ज्याला मटण चावाना त्यानं माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही पोतराज. आम्ही जन्मल्यापासून माळा घातल्या, आमच्या बापाने घातल्या, आमच्या आजाने घातले ना. असले तुम्ही गुण बघून साबण घेत नाही, साबणावरची हिरोईन बघून साबण घेता. गोर होईल ते साबण घेत नाही तुम्ही, ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे ती साबण घेता तुम्ही. ओनली ॲडव्हर्टाइजमेंट. काही नाही रे, खरंच लय अवघड आहे. इथं कसं आहे ना महाराज, आमची जनाई म्हणली बघा पांडुरंग परमात्म्याला, तेव्हा काय रे युग तुझं काय झालं ग माय जना? हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. अरे हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत
अवघा अवघा धांगड धिंग ग अवघा धांगड धिंग ग अवघा धांगड धिंग ग अवघा धांगड धिंग ग नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा नको नको घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा नको नको घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग तुम राम रंग रंगा तुम राम रंग रंगा पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा पिंगा ग पायी पिंगा पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा पिंगा ग पायी पिंगा अवघा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवस्था आहे महाराज नाही का. आता हे कळायला हे जरी नाही कळालं मग दुसरा महाराज येईल, काळजी करू नका महाराज बरं का. एवढी काय चिंता करता. मग विनंती आहे महाराज, एवढा सगळा गोंधळ आहे आपल्या जीवनाचा. मग आता काही नाही हो, प्रेमाने त्याला बोलवा. एवढी ताकद आहे ना नामस्मरणामध्ये, तो आपल्याकडे येईल. 7 वर्षाची जनाई दळण दळायची आणि भगवंताला हाका मारायची. देव यायचा यायचा का नाही ग मा. येरी पा विठ्ठला तू येरी पा विठ्ठला. चेंज करू नका आवाज सारखं सारखं. किती गोड आहे ना महाराज. आता हे आजकालच्या गाण्यामध्ये गोडवा सापडेल का तुम्हाला. काळी महिना दिसतेस तरुण, किती गोडवा आहे याच्यात. किती गोड लागतं कानाला महाराज नाही करत दादा. तरुण मंडळी किती गोड शब्दकोश. आगो बाय आगो बाय आगो बाय. अजून एक गाणं तर कळलंच नाही. बदाम बदाम कचा पकायचा कवा. आम्ही मसनात गेलो आता या 10-15 दिवसापूर्वी तर काय गाणं, काय शब्दकोश महाराज. कुठल्या शब्दकोशात जाऊन गाणे हुडकतात. इतकी अवघड. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. म्हणजे किती बुद्धीत तल्लग्न बघा ना महाराज. आणि पाहुणं जेवला का अरे मरण तिकडं तुझ्या ज्या विचारण्यानं महाराज. काही करे दादा काही. अरे गाणी म्हणू नका असं नाही, जुनी गाणी आठवा. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. गोडवा आहे फक्त, कळलं पाहिजे हे खरंच. पण आज आणि खरं सांगू का, बेस नका देऊ आवाजाला. खरं सांगते, खरंच चूक लेकरांची नाही. तुम्ही आमच्या जनरेशनला नावं ठेवताय. आमच्या जे वयाचे पोरे 22, 23, 24, 25 तुम्ही नावं ठेवता आम्हाला, मान्य आहे आम्हाला. पण खरं सांगा, काय दिलं तुम्ही आम्हाला. विकू नका देऊ. तुम्हाला झोपी घालाय अंगाई होती, आम्हाला शांताबाई आहे. खरं आहे खोटे दादा. तरुण मंडळी खरं आहे का खोटे. हां ह्यांना झोपायला आईचा पदर होता, आम्ही काय वाढण्याखाली झोपाव का. हां तुम्हाला उठवाय वासुदेव होता, आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. काय म्हणजे ग्रहण काय करायचं आम्ही. खरं सांगा माय, खोटं वाटेल तुम्हाला. एवढं उपास तापास करता, पाया पडते तुमच्या, कधीच जाऊ नका. निरंकार चतुर्थी करती निरंकार. आणि दर तासाला पिंट्याला म्हणती बघ र कॅलेंडर कवाय चंद्रोदय धरती कशाला का. जीवाला कार लोकाच्या. कमी उपास कर, काही फरक पडत नाही. पण लेकरांना संस्कार फार महत्वाचे आहेत माहिती आहे का. आणि आजकाल आईचीच चूक आहे महाराज. आईला वाटतं पोरगी कॅटरीना कैफ दिसावी, कधीतरी आईला वाटलं पाहिजे पोरगी सावित्रीबाई फुले दिसावी, पोरगी रमाबाई आंबेडकर दिसावी, पोरगी अहिल्याबाई होळकर दिसावी, पोरगी मासाहेब जिजाऊ दिसावी. कधी वाटतं. आणि आजकालच्या पोरींना वाटतं कपड्याचा आकार छोटा केला म्हणजे स्टँडर्ड दिसतं, हाय क्लास, वेल एज्युकेटेड.
कॉलेजमध्ये मेंटेन राहते इज्जत, प्रेस्टिज मेंटेन राहतं. कपडे जरा फाटके घातले ना, थोडे इथं फाटलेले घातले, मेंटेन राहते इज्जत, नाही का. लोक आपल्याला स्टँडर्ड समजतात. अगं माय, कपड्यावर जर स्टँडर्डपणा असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती, माहिती आहे का. ह्या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. भारतात एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं, पण नवऱ्याचा हट्ट आहे माझ्या बायकोने डॉक्टर व्हावं, कारण स्त्रिया पुरुषांकडे चेकअप करायला फार अनकम्फर्टेबल असतात. मग नवऱ्याचा हट्ट आहे, पूर्ण करायचं आहे. मेडिकलसाठी आम्हाला जायचं आहे, कुठं इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे आमच्या कॉलेजला जर डिग्री हवी असेल तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती. काय धर्म? ख्रिश्चन. संस्कृती काय? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग आमचं कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं, ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. मी त्यांना सुशिक्षित समजते. इट इज वेल एज्युकेटेड. आणि द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक कोण असेल तर ती स्त्री आहे. मान्य आहे का? पण आपणच स्वतःला अंडरएस्टिमेट करतोय. ताकद फार आहे माय आपल्यात. या स्वराज्याचे दोनही छत्रपती एका आईसाहेबांनी घडवलेत. हे बघा, छोटंसं मुले कोणाचं हरवलं, इकडे लक्ष द्या स्टेजकडे. दिसतं का कोणाला स्टेजवर? हरवलं नाही, वर आलंय. या इकडे कोणाचं असेल घेऊन जा लवकर. कीर्तनात एवढी गुंगली केली, क्रूवर आलेलंच कळलं नाही. पुढे रे. आणि ज्यांना जय म्हणून वाटलं त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या बरं का. जगू नका महाराज. तुम्हाला खरं सांगू दादा, खरंच कधी कधी लोकांना राग येतो. लोक म्हणतात उगाच तुम्ही म्हणजे याच्यासाठी हे करता का? नाही रे दादा, कायम लक्षात ठेवा, कायम. आज जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहित आहे? जहापणा, हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबाचे ठोके दिले असते मागून आपल्याला. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध आहे त्याचं, नशा आहे त्याचं. म्हणून इतिहास जपा. खरं मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले. 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपल्या. इतिहास कळणार आहे का आपल्याला? लय अवघड आहे आपलं. आपलं कसं माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची कलकल साडी. बस, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. काय प्रामाणिकपणा नावाची गोष्ट नाही आपल्याकडे. आपण एवढे प्रामाणिक लोक आहेत. अरे आपण आशे साहेब निवडून दिले, ज्याला सही सुद्धा ये ना, ते अंगठ मारू मारू बेजार. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, ते हे करून उभं राहिलं. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वडा, साहेबांना अशी दोरी वडली, झेंडा खाली साहेब वर गेला. गाववाले काय झोपले होते काय दोवर? काही नाही रे, सब पैसा बोलताय और कुछ नहीं. कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? अरे हे एवढे प्रामाणिक लोक आहेत. रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास यांच्यामुळं साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. गरप्पर मारत नाही रे दादा. लोकांकडे आहे फार कमी, पण लोक दाखवतात खूप. फार खरंच आपल्याकडे कर्म कमी, बोबाटा, अहंकाराचा फार बडी मार आहे आपल्याकडे. काय आमच्याकडे काहीच नाही, पण खूप दाखवलं जातो. खूप काहीच नाही आपल्याकडे माऊली, काहीच नाही. काय आता नवरा बायकोचे भांडण लागले ना, तरी बायको नवऱ्याला म्हणते हां लय नाही बोलायचं, माझा बाप काही भिकारी नाही, तुझ्या घरात दिलंय, लय मोठ्याची मी. खरं सांगते माय, आमच्या संतांच्या बायका सुद्धा फार मोठ्याच्या होत्या. माझ्या तुकोबारांची बायको आवली. आमच्या तुकोबारांचं पुण्याचं सासर आहे. गुळवे सावकारांची पोरगी तुकोबारांची बायको आवली. गुळवे सावकारांची मुलगी तुकोबारांची बायको आवली. आणि असं तसं घर नाही महाराज. 3500 एकर ऊस आहे तुकोबारांच्या सासऱ्याचा. किती एकर? किती? 3500. आपला इन मिन 1.25 एकर. तो बी पेटन.
भजन करीत जरा महाराज. 1425 माणसं तुकोबारांच्या सासऱ्याच्या हाताखाली कामाला आहेत, तरी माझी तुकोबारांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळांची साडी नेसती, तक्रार करत. नाहीतर तुमची 3 टाइम खाती, तरी दिवाळीला माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जानवर भेटलं मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. देवान दिलं कमी काय केलं माय तुम्हाला सांगा, खरं सांगा. लय केलं माय देवाने. खरंच जुन्या बायका होत्या बरं का. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या आईनं सांभाळलं, पण डोक्यावर कधी रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं. जुन्या बायका पण बायका होत्या महाराज, नाही का, गोड होत्या. अगदी गोड. आता तसं राहिलं नाही महाराज. आता नुसतं 5वा पाहुणा घरी येऊ द्या, आपली लक्ष्मी थयाच नाचती. किचनमधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा मेला. झळच नको बायकांना आमच्या. काय जुन्या बायका होत्या. मी खरं सांगू माय, थोडं लागेल तुम्हाला, पण आपलं घरानं घरातल्या लोकाला कधीच सांगायचं नाही. लोक माकड असतात, गोळा खातात आणि तमाशा बघतात, माहित आहे. तुम्हाला पण सांगते, गाडी आणलेली बी लोकाला सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी लोकाला सांगायची नाही. आणलेली सांगितली नाही म्हणल्यावर गेलेली कळत, आणि आणलेला बोभाटा केला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. म्हणून आणलेला बोभाटा करायचा, बोभाटा करायचाच नाही. आपलं कसं आहे, आपण कोरोनाच्या काळात किलो बरंच तांदूळ दिला, पण फेसबुक जाम केला. दिला कशाला रे तो? करोड रुपयाचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. मला वाटलं फार आई बाबाची सेवा करतो काय की. आम्ही जेवाय त्याच्याच घरी गेलो. घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया, खटावर आग लागो तुझ्या बांगल्याला. लिहितो कशाला रे? करतो कमेंट, बोंबलतो जास्त. आयुष्यात एकदाच घालायची पंगत, पण आयुष्यभर बसायचं सांगत. घातली होती घातली होती घातली होती. अरे सप्त्यात अरे व कुस्तर काढितो का. एकतर खाऊ घालू नको, घातलं तर पचुदी बाबा. माऊलींच्या भाषेत जरी सधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे दिजे बहुते सन्मान योगे. देशकाल पात्र पाहून दान करावं आणि कुठलाही उपकार न ठेवता दान करावं. अर्जुना अहदानम सात्विकम श्रुतम असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून कायम लक्षात ठेवा, एकतर देऊ नका, दिलं तर सांगू नका, आणि त्याला द्या ज्याला गरज आहे. आपलं तसं नाही. महाराज नावाजलेला असला, चहा घ्या, दूध घ्या, नाही थोडं एक्स्ट्रा घ्या, नाही ड्रायफ्रुट्स घ्या. अरे पाकिट घेत आहे ते नाही खाल्लं इथं मरण दुसरीकडं, नाही मला खपन तिसरीकडं, लय येत त्याला. अरे पण जो खराच साधा आहे, धोतर फाटलंय त्याचं, शर्ट मळालाय, भूक लागली रे त्याला, तो दारातनं चाललाय, त्याला गरज आहे. अरे त्याला खाऊ घाला. महाराजाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त पुण्य त्या व्यक्तीला खाऊ घातल्यावर भेटेल हा विश्वास मी देते. दान तिथे करायचं ते गरज आहे. माणसं बघून मान देत जाऊ नका रे, लय अवघड आहे. बोलल्यावर जरा झोंबन, पण मी बोलणार. परमार्थ नीट करा दादा बरं का. हे आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. भामट्यांच्या नादी लागता, पण संतांच्या, म्हणजे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लिकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला. कुठल्या जगात जगता रे. अरे असं महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असतील, लग्न काय बॉम्बलाही केलं असतं का. कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाही रे. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. वेडे वेडे आहेत का. कीर्तनकार आहे तरी सांगते माय बाबा देव दिसत नाही. कधीच नाही. देव कधीच दिसत नाही, कारण देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. देव का दिसत नाही, कारण भलत्या कल्पना आम्ही कल्पनेची देवाची सुद्धा बाधा वाईट आणि भूताची सुद्धा बाधा. देवाची बाधा सुद्धा वाईट बरं का. कसं शेंदरी हेंदरी संत प्रामुख्याने सांगतात, नाही फुंको कान नाही एकांतीचे, नाही तो देव निर्माण करू नका ना. अंगात येत नाही असं माझं म्हणणं नाही, येत असन. मला फक्त एवढंच म्हणायचं, अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला आलाय तर असं झाडाला आलाय. अगं खोडाला बी मरणाचा आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज. भलता तरास करून घेऊ नका. ही बाधा आहे. ही काय आहे आणि कशाची आहे. भलता देव निर्माण केलाय तुम्ही, आम्ही नका रे दादा. अबघा रंग एक झाला. देव कसा आहे माहित आहे. जे दिसे भूत ते मानीचे भगवंता भक्ती युगू निश्चित. जा ना माझा माऊलींच्या वाचेत सर्वागटी रामदेहा देही. देव भरला घनदाट. तुम्ही मनातून बसा फक्त. देव कुठे आहे.
स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम सुपिच्च कुच्चमस्तकम सुनाद वेणुहस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागरम मनोजगर्वमोचनम विशाल लोललोचनम रंग रंग सागरम नमामि कृष्णनागर भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कळलं काय ढेकळं कळलं का लय नाव का अवघडात जाऊ देव बघायचा हरिमुखे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल फार सोपा आहे. मैया वेश मनो इमाम नित्युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना करणारा भक्त मी त्याला कधी मान्यता देत नाही, पण साधं श्रद्धेनं माझं नामस्मरण घेतलं ना तो भक्त मला योगियातला योगी वाटतो. ही भगवंताची वाक्य आहेत जी खोटी असू शकत नाही. म्हणून भलत्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आणि अहंकार ज्या गोष्टीचा करताय ते आपलं खरं. आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. म्हणजे काय भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महा धन जोडी देवाचे. पण आमचं फार अवघड झालं माऊली. आम्ही परमार्थ केला नाही असं नाही, पण संयम ठेवला. संयम ठेवला. आणि तुम्हाला काय वाटतं तरुण मंडळी काही पोरं मला काय विचारतात ताई आम्ही सगळं करतो कष्ट करतो सगळं करतो तरी देव पाहिजे तेवढं देत नाही रे दादा. देईपर्यंत तू थांबतच नाही. कळतंय तुम्हाला. स्टेबिलिटी स्थिरता संयम. एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी एक झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं वेडायस का दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे का नाही. इट इज नेचर. पाणी घालताय खत घालताय झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. चुकलं का चुकलं माझं का त्याचं काय चुकलं. हेच चुकतं लोकांचं महाराज बरं का. विनंती महाराज थोडासा संयम ठेवा. लोकांचं वाटोळं करण्यानं आपलं चांगलं होत. अहो लोक चांगलं वागायचं सोडा चांगलं बोलत नाही. कोणी म्हणलं की नाही. अहो आमदारांच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच ताईंनी त्यांच्या मिस्टरांनी कीर्तन ठेवलं. ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊस तर पोटात गोळा त्यात उशीर व्हावा मग तर मिळेलच. आधीच लोक वाईट बोलतात त्यातनं महाराजांना उशीर करावा मग तर कार्यकर्त्याचं काहीच खरं. इति का नाही इति का नाही इति का नाही बीपी खालीवर 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 खालीवर. नाही मजा पण महाराज नाही का लोक आहे ती. बरं त्यातली त्यातून जरी महाराज आला आणि कुणी म्हणलं कीर्तनाला गेलता रे कसं झालं कुत्र नव्हतं. ही होती कोण मग एवढी. लय लोक बेकार महाराज लय म्हणजे लय. काही करा महाराज वाईटच बोलतात. दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी नावच ठेवतात. गुरी बायको केली हीच म्हणतात बाबो याला बरी दिली. काळी केली तीच म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का बाबा. मी माझं सांगू का. मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात नियबळाट आहे नुसतंच उभं राहतं त्याला काय कळाय वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो मी कीर्तनाला येत काय नाही नाचतच नाचत मग करू काय. मी जर तुमचं ऐकलं ना माऊली मला कीर्तनच सोडावं लागल बघा. मग मी विचार केला मरू दे तिकडं यांनी सांगावं ना आपण नाचावं काय नटनटे आहेत काय. परमार्थ तोच आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. देवासोबत आहे ना आणि काहीच करू शकत नाही. या लोकाला सांगू नका हो का. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. देवा सांगू सुख दुःख देव निवारील. त्याला सांगूयात ना तो ऐकेल ना महाराज. पण त्याला का सांगत नाही कारण आम्हाला वाटतं हे आमच्या जीवावर चालू आहे ही बाधा आहे ना आमच्याकडे. चला विषयाकडे आहे. म्हणून ह्या बाधा लावून घेऊ नका माऊली. विनंती आहे थोडेसे सावध व्हा. कारण भलत्या गोष्टीची कल्पना केली तर देव सुखातला जीव दुःखात. भलत्या गोष्टीची कधीच कल्पना करायची नाही. कल्पना जी गोष्ट मिळत नाही माणूस कल्पना त्याची करतो. जी गोष्ट मिळत नाही माणूस कल्पना त्याची करतो. कल्पना वाईट नाही आहे. कल्पनेशिवाय संत नाही कल्पनेशिवाय भगवंत नाही कल्पनेशिवाय ग्रंथ नाही.
वाईट काय तर कल्पनेची बाधा, जी सुख लागू देत. स्वप्न बघा अर्थात बघा, लेकिन सपने वो नहीं जो नींद में आते हैं. अब्दुल कलाम सांगतात, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न बघा पण गाठण्याची जिद्द ठेवा. आणि जिद्द किती असावी माहिती आहे माऊली? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे बघा, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? विझेल का? लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढंच जीव तुझा. लोक मलाही म्हणतात टीचवरच आहे का, लईच बोलती. आणि तुला काय वाटतं तू बोलणार आणि ही सुधारणार? खरं सांग का माऊली, लोक सुधारावी म्हणून मी कीर्तन करीतच नाही. लोक सुधारावी म्हणून मी करीतच नाही. 2-4 बिघडून म्हणून कीर्तन करते महाराज. बरं का, तुम्ही सुधारलेलं, तुम्हाला काय सुधारवायचं? लोक म्हणले चिमणीला एवढंच जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कीर्तनकार कोण आहे? कुणाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन ठेवलंय, कुणी ठेवलंय, याच्यापेक्षा कीर्तन ठेवलंय ही सुरुवात फार गोड आहे महाराज. आणि याचं फळ त्या व्यक्तीला भेटणार. म्हणून चला भलत्या गोष्टीची बाधा लावून घेऊ नका, जिद्द ठेवा. आणि महाराज अहंकार करावा असं आपल्याकडे काहीच. बलिप्रतिपदा माहीत आहे? बलिप्रतिपदा माहीत आहे का? कधी असती? दिवाळीत. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? नाही, या दिवशी दोघं बी ववाळल्यात. आणि पाडवान भाऊबीज, एकाच पाटावर नवरा आणि एकाच पाटावर भाऊ. स्टेटस बघणाऱ्याला कळलं नाही नेमकं नवरा कुठला आणि भाऊ कुठलं. पाठ तरी बदलायचे होते का माय? पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला, बरोबर बरोबर. रुक्मिणी माता म्हणल्या स्वामी रोज तुम्ही भक्तांकडनं पहिल्यांदा ववाळून घेता. आज माझा मान आहे, अर्धांगिनीचा मान आहे, आज पाडवा आहे, बलिप्रतिपदा आहे, आज मी तुम्हाला पहिल्यांदा ववाळणार. नक्षत्रासारख्या सुंदर रुक्मिणी माता दिसत होत्या. आणि खरं सांगू, कोण कितीही सुंदर दिसलं तरी भगवंता इतकं गोड स्वरूप कोणाचं कोणच नाही. शंकराचार्य वर्णन करतात, अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. एवढा गोड देव, पण रुक्मिणी मातेचं स्वरूप बघून जरा भुलला आणि म्हणला काय नक्षत्रासारखी गोड दिसतेस ग रुक्मिणी, बघत राहावंसं वाटतं. रुक्मिणी मातेने लगेच नाकाला झटका मारला. देव म्हणला झाडावर चढली काय की. मग जरा मनात डोकावून बघितलं काय म्हणते. तोंडावरती जी म्हणायची हिंमत, मनात जाऊन बघितलं. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणत होत्या, मग हायच देखणीन तुमचं नशीब आहे, तुम्हाला भेटले लय असतील तुम्हाला, पण माझ्यासारखी हुडकून सापडायची नाही. देव म्हणला तू येवा वाळाय, आता तुला दाखवतो मी कसा दिसतो. ती महाराज पंचारतीचा ताट घेऊन रुक्मिणी माता गाभाऱ्यात आल्यात. आता देवाचं स्वरूप बघतायत. साधा देव नाही महाराज, हे चतुर्भुज सोडा, पण भगवंताचं स्वरूप. अरे गवळणींनी बघितलं ना देवाला, तर त्या गवळणींना वाटायचं थांबते का जीव जातो काय माहिती. देव भेटतो काय नाही, पण नुसतं जुरायचं महाराज बरं का. आणि एक गोष्ट सांगते, जो वासनेपोटी प्रेम करतो ना किंवा वासना करतो ना, मग तो देव जरी असला तरी त्याला शिक्षा. हा बघा त्या रावणा. देवघर आहे का तुमच्या घरात? देवघर आमच्याकडे असतात, तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जायत्यात. आता काय माहिती, माहित नाही मला बाळा काय करतात ती. आता पटपट सांगा. बाळकृष्ण आहे तुमच्या घरात, देवघरात? गणपती बाप्पा, विठ्ठल, ब्रह्मदेव, कोणाकोणाचे आहे गे? आख्या जगात नाही बरा तुझ्याच आहे. इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र जर सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. कारण एकच आहे, जगाच्या उत्पत्तीची ताकद आहे, सगळ्याचा बाप आहे, ब्रह्म पिता आहे, सगळ्या देवाचा बाप आहे.
तरी सुद्धा देव घरात. कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर वाईट नजर टाकली. देव असून मंदिरात, देवघरात. येत जा बरं का तुम्ही अभंगाकडं, मी विसरले तरी महाराज बरं का. नारदाला अशीच कल्पनेची बाधा लागली का नाही? कशाची लागली? कल्पनेची लागली. कसली कल्पना? गोमती नदीमध्ये नारद आंघोळीला गेला. हे सगळं लक्ष देऊन ऐकायचं तुम्ही, खास करून उभा राहिलेले तुम्ही खास करून लक्ष देऊन ऐका बरं का. गोमती नदीमध्ये नारद आंघोळीला गेला. नदी संत वाहत होती, संत शांत ना, संत वाहत होती. पाणी निखळ स्वच्छ. सूर्याची कवळी किरण पडली, नेमका सूर्योदय झाला होता. सूर्याची कवळी किरण पडली होती आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये नारदाला दिसलं एका मासोळीच्या मागे बरेच मासे लागलेत. आता कलियुगाचा नियमच आहे नाही का, मासोळीच्या मागे मासच लागणार, दुसरं काय लागणार. पण पोरं आहे ना, पोरं, एखादा पोरगा जर कॉलेजमध्ये गाडी येऊन पडला का, ती लागलंय का बघत नाही, कुठल्या पुरीनं बघितलंय का बघतंय, अरे मोडलंय का बघाय. इज्जत म्हणे ढेकळाची. वरवर तुम्ही लय म्हणजे असं इतकं स्टँडर्ड राहतं ना दादांनो. पण खरं सांगू, तुम्ही कधी शोभून दिसाल, बहीण आहे म्हणून प्रेमाने पायाला हात लावून सांगते, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय. चारित्र्याने पवित्र आणि कर्तृत्वानाने श्रेष्ठ असाल ना, तर तुमच्या इतका सुंदर कोण नाही दादा. आणि पायावर उभ्या असाल ना, कोणाकडे लाचारी करायची गरज नाही ना पडली. अरे कितीतरी साडीच्या कलरपेक्षा कर्तृत्वाचा कलर मॅच करून बघा, तुमच्यासारखं सुंदर कोणच दिसणार नाही महाराज बरं का. आपण साडीच्या सोबत टिकली सुद्धा कलर मॅच करतो. कितीतरी कर्तृत्व मॅच करून बघा, कोण दिसेल. बाई अंगाला कोण खातं महाराज. चला विषयाकडे या. मग काय, मासोळीच्या मागे बरेच मासे लागले. हे बघून नारदाला मनात वेगळीच कल्पना निर्माण झाली. नारद म्हणला, हां आयुष्यभर एकटो जगलो म्हणला, नुसत्याच चिपळ्या वाजवल्या म्हणला, काय दिलं देवानं. हां एकटं जगण्यात मजा प्रत्येकाला वाटतं. आता हे टाळकरी उभं आहेत, यांना सुद्धा वाटतं. 2 तास कीर्तनात उभं, आणि आज 5 तास, आणि आज 5 तास झालं मला सर का कीर्तनात उभं राहिलो. काय मजा आहे उभं राहण्यात. घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे तर आनंद आहे महाराज बरं का. एवढा बदड बदड पकवाज बदडायचा काय मजा आहे. घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे तर मजा आहे महाराज बरं का. गायनाच्याला वाटतं एवढं सुंदर गायन केलं, घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं चोळाय 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 चोळाय, दाबाय नको, मरण नाही काय, चोळाय चोळाय बायको पाहिजे महाराज. अशी कल्पना कल्पना नाही का, कल्पना अशी कल्पना नारदानं केली की बायको पाहिजे. प्रत्येक जण करतो नाही का, प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे नाही का. करा, मी सांगते करा. झाला असन लय मनावर घेऊ नका. हां मग महाराज, नारद म्हणला बायको. नारद गेला देवाकडं. देवाला म्हणलं आयुष्यभर देवा नारायण नारायण केलं. श्रीमद नारायण 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 हरी नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारायण. भेटलं काय? देव म्हणला कमी काय पडलं रे तुला. म्हणला दिलं काय. म्हणला कमी काय पडलं. म्हणला स्वतःकडे असल्यावर लोकांचं कमी दिसत नसतंय. काय माझ्याकडे जे तुझ्याकडं नाही. म्हणला 16,108 बायका आहेत. माझं काय. ते म्हणला स्पष्ट बोल, फिरवू नको. काय पाहिजे. म्हणला बायको पाहिजे. तुला कुठली शोधून आवडली का. हा म्हणला मी कुठली शोधून देऊ का. लोकांच्या घरात कशाला बघतो रे. म्हणला स्वतःच्या घरात एवढे 2-4 दे ना. म्हणजे शेततळ मागितलं ती मागितलं आणि सरपंचाच्याच रानातलं मागितलं. ती त्याचा करार बंद करून तुला का देईन. पण देव म्हणला हरकत नाही. जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,108 घरं फिरला नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कळतंय का. मग काय 16,107 घर जामवंतीचं अस्वलांची पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाला मनोमन इच्छाही भेटावी पण देव आहे तिच्या संग फुगडी खेळत होता. शेवटचं घर 16,108 रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी तुळशीला पाणी घालत होता. देव काही दिसला नाही ना. तर म्हणले देव. म्हणले अजून आले नाही. नारदाला बोकळ्याच फुटल्या. देव म्हणला आलतू फालतू नाही. म्हणला पट्टराणीच आपली डायरेक्ट पट्टराणी. म्हणला रुक्मिणी. रुक्मिणी म्हणली रोज आईसाहेब म्हणतोय आज रुक्मिणी.
पिसाळला का काय रे? देवाची बायको आहे मी, रुक्मिणीच. नारदा नाही म्हणायचं, नारदराव म्हणायचं. ये म्हणली तुला नारदराव म्हणते. कशामुळं? तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही ती बायको तुझी. म्हणजे देवानं याला माझ्याकडं पाठवलंय, म्हणजे हे गबाळ माझ्याकडं सुधरवाय पाठवलंय. हरकत नाही, खरं आहे नारदराव तुमचं. असं बी वाटून वाटून माझ्या वाटणीला देवाचा वेळ लय कमी येतो नारदराव. त्याच्यापेक्षा तुमचा माझा राजा राणीचा संसार कसला भारी ना. नारद म्हणलं लयच लवकर तयार झाली, कुछ तो गडबड है. नारद म्हणलं रुक्मिणी आई इतक्या लवकर? म्हणली मग कटाळी म्हणली देवासंग राहून राहून. पण कसं आहे ना नारदराव, मी तुमच्या हाताला धरून अशीच या मंडपात आले, ही लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली बायको घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? कळलं, त्यालाच कळलं. मग काय करा? काय नाही, आपण दोघं लग्न करू. ज्या देवाबापणाच्या साक्षीनं मी देवाच्या नावाची माळ घातली, त्यांच्या साक्षीनं मी तुमच्या नावाची घालते आणि देवाच्या नावाची काढते. ठीक आहे, पण ही विधी करायच्या आधी तुम्ही आंघोळ करून या. समोर एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन पवित्र व्हा. आपण लगेच लग्नाच्या विधीला बसू. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करण त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं, त्यालाच कळलं. उगाच्या उगा नारद आत गेला. चिपळ्या काढल्या, इना काढला, माळ काढली, जानवं काढलं, नित्या धोतरा निशी मध्ये गेला, वर आला, धोतर गेलं, निरे आल्या, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, इकडं झुमकन, इकडं मुरनीन, इकडं नथनीन, ठुशीन, बोरमाळन, चप्पल हरण, शँडल हरण. नारद म्हणला कुछ तो गडबड है. रुक्मिणी माता एवढ्या लवकर तयार झाल्या तेव्हाच कळलं होतं ही बया काय सुखानं खाऊ द्यायची नाही. नारद गीतो बही नारदी. नारदाची काय झाली? अशी चवळीच्या शेंगासारखी देखणी नार. उगाच्या उगा शिंडी गेली, कमरेपर्यंत केस आली, पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकराळ विक्राळ, इथं पेटी बांधलेली, खांद्यापर्यंत केस, आहा दष्टपुष्ट, काळा कुळकुळीत. तसल्या येड्यानं तसली देखणी स्त्री बघितली. जंगलात धरलं तिच्या हाताला, म्हणला चला. ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे? गप्प आहे तू, चल. ती म्हणली येडे मी 5 मिनिटापूर्वीच बदलले, गप्प. वडीत वडीत नेली. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. आमदाराचा वाढदिवस नाही, लेकर 60 पोरं झाली. 60. किती झाली? कुणाला झाली? येडे का तुम्ही? नारदीला झाली. कसं कीर्तन ऐकता हो तुम्ही? येड्यांना कळतं का नाही? अरे नारदाची नारदी झाली आधी, मग तिला किती पोरं झाली? नारदी म्हणली धनी पोरांचा काय भरोसा, 60 बी पोरच होय, एखादी तरी वार घालाय तरी पोरगी असू दे. 61वी मुलगी कपिला, 60. 61 लेकर. मायापेच्यानं 2 सांभाळणं होत्यात. 61 सांभाळायची सोपी आहेत, कटाळी महाराज. म्हणली एक उठतं, एक झोपतं, एक रडतं, एक खातं, एक पितं, एक मुक्त. नकच म्हणली असला कुठं ना. रोज मरण्यापेक्षा एकदाच मिळेलं बरं. रातचं उठली, जीव द्यायला गेली, कुंडात उडी मारली, मिली नाही. जाग्यावर आली, शिंडी शिंडी जाग्यावर आली. पुन्हा साडीतला धोतरात आला. सुटलो काय की मला. पटमीने पाण्याच्या बाहेर आला. पुढे ठेवलेला इना गळ्यात, माळ गळ्यात, जानवण, चिपळ्या, नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या.
नारदराव कशाचा नारदराव रावच राहिला नव्हता ना रे. आईसाहेब म्हणलं आईसाहेबच बरे. चुकलं होतं तर तू अंडानं सांगायचं. लई चुकलं होतं 2-4 द्यायच्या की 60 पोर 61 बाऱ्या काळा लय सोचलं गे. रुक्मिणी माता म्हणलं तुम्हाला बायको पाहिजे होती ना. पण मी आधी बायको करून दाखवलं बायको झाल्यावर कसं असतंय ती. नारद म्हणला मरण पण पुन्हा बायको मागायचो नाही. भलती कल्पना केली. चांगला नारायण नारायण करीत होता. सुखातला जीव दुखात वासना देवाला सुद्धा लागू शकते. मग तुमची आमची काय कथा. मग आमचे नामदेवराय म्हणले देवा आम्हाला जर आमचं कुळ वाढवायचं आहे, आम्हाला जर आमचा संप्रदाय वाढवायचा आहे तर 2 गोष्टी नाकारल्या पाहिजे. मग चतुर्भुज असणारा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला दिसतोय. जागेवर आलात का. सगळीकडे देव आहे महाराज. सगळीकडं बघल तिकडे कोण आहे. पांडुरंग परमात्मा आहे. रुक्मिणी माता म्हणते अहो सगळीकडे देव आहे पण यातला माझा पांडुरंग कोण आहे. बलिप्रतिपदेचा आल्यावर का इकडं यातला माझा पांडुरंग कोण आहे. तिथं नामदेवराय यावे. नामदेवरांनी सांगावं आई काळजी करू नका कोपऱ्यातलं गबाळा आपले. कसं ओळखलं. कल्पना ज्याने स्वीकारली नाही, वासना ज्याने स्वीकारली नाही, अहंकार ज्याने स्वीकारला नाही, माया मोहाने ज्याने परमार्थ केला नाही, मग तो साधा भाविक भक्त जरी असला तरी आम्हाला चालतो. म्हणजे साधा भाविक भक्त. फार काही नाही जमलं निदान. निदान म्हणजे कमीत कमी. निदान म्हणजे निदान एवढं तरी काय नाही जमलं. माळ नाही घातली, वारी नाही केली, निदान कीर्तन तरी बोलत जा की राव. हा निदान एवढं तरी करा. काय करा. ज्यामुखी निदान देव त्याचं सुद्धा कल्याण करतो ज्याने फक्त भगवंताचं नाम घेतलं. कसं मी सांगते. हातवरी करा माय बाबा दोन्ही प्रेमाने. नाही ऐकती भटकीचे पुढे न ग पुढचा अवघडे महाराज जरा नाही का. खरंच बघा माऊली एवढं गबाळ जमलंय पण यातलं निमच कीर्तन ऐकाय आलंय. निम तर एकाच कामासाठी आलंय. पोरगी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची का हो. नाकाच्या जागेवरच नाक आहे हो, डोळ्यात जागेवर डोळे. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधीच कीर्तनाला यायचं नाही. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचं ही परंपरा मोठी आहे लक्षात ठेवा. कीर्तनकारामुळे कधीच कीर्तन मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हा फरक आहे. समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी. मग ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं देवा त्या एकट्याला नाही अकल्प. आताच्या 2 अनुषंगाने आपण विचार करू शकतो. 1000 वर्ष म्हणजे 1 कल्प. 1000 वर्ष म्हणजे 1 कल्प. हा गणिती विचार झाला. आता जर शब्दांसह विचार केला तर अकल्प म्हणजे ज्याची कल्पना करता येणार नाही एवढं. असंही दोन्हीही म्हणलं तरी त्याचा आपण विचार करू शकत नाही. एवढं आयुष्य दे. कुणाला दे तर त्या कुळाला दे ज्याने समाजसेवा केली आहे. त्या कुळाला दे जे दुसऱ्यासाठी जगतात. महाराज आज शिरसाट आमदारांच्या वाढदिवसानिमित्त या भागाचे भाग्यविधाते आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कीर्तन सोहळा या कुटुंबाने म्हणजे साळे कुटुंबाने श्रीकांत भाऊ ज्योतिताई यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खरंच त्यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी या वारकरी संप्रदायाला इथे जोपासलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे आप्पासाहेब त्यांची ही संपूर्ण संस्था आज ही मुलं जी इथं उभा आहेत ना हे मौले पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण जिथं असतील तिथं मायबाप आणि धर्माची पताका यांच्या खांद्यावर असेल हा विश्वास मी देतो. तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते. मग त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची बी गॅरंटी मीच देते. ठेवतील कदाचित पण ठेवतीलच अशी गॅरंटी. पण थोडेसे सुशिक्षितपणाबरोबर सुसंस्कृतपणा सुद्धा शिकवा. गरज आहे. काळाची गरज आहे. तरुण मंडळांना तरुण मुलींना प्रेमाने सांगते माऊली कधीतरी रातच्या 12 वाजता उठा बापाच्या अंथरुणाजवळ जा. जिरलेले पाय सुरकुत्या पडल्या चेहरा बघा आणि बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल पण बाबा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. फार झालं काही गरज नाही काही गरज. एवढंच जपा आणि एवढं जरी जपलं आणि एवढं करून ज्याने
साधन नाम जरी पांडुरंग परमात्म्याचं घेतलं तरी वेगळा योग याग विधी येणे नोहे सिद्धी बायाची उपाधी न लगती सायास जावी सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एकाचे आवडी आनंद नाम संकीर्तन साधन पैसे जळतीला पापे सुंदर असं नियोजन जसाळे कुटुंब